नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड काढण्यात आली। नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह अनेक गुन्हेगारांची परेड काढण्यात आली। तर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ या गुंडांची या ठिकाणी परेड काढण्यात आली। पुणे शहरातील कुख्यात गुंडांची या ठिकाणी परेड काढण्यात आली। गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड काढण्यात आली। निलेश घायवळ, गजा मारणे, बाबा बोडके यांची देखील यावेळेला हजेरी होती। पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांची परेड या ठिकाणी काढण्यात आली आहे। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ही परेड काढण्यात आली। नव्या पोलीस आयुक्तांच्या त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांची परेड काढण्यात आली। गुन्हेगारांवर वचक बसावा पोलिसांचा यासाठी म्हणून पहिल्याच दिवशी ही परेड या ठिकाणी काढण्यात आली। तर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ या लोकांना देखील इथे बोलावण्यात आलेलं होतं। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ही परेड काढण्यात आली। पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड काढण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात वाढलेल्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी म्हणून पोलिसांनी आता पावलं उचलली आहेत आणि त्याचाच भाग म्हणून पुणे शहरातील कुख्यात गुंडांना या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर आज शहरातले जवळपास 200 ते 300 सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार जे आहेत त्यांची ओळख परेड करण्यासाठी त्यांना आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सूचना ज्या आहेत त्या संबंधित गुन्हेगारांना देण्यात आलेल्या आहेत। पुणे शहरामधले जेवढे झोन आहेत किंवा संबंधित जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या गुन्हेगारांवरती सराईत गुन्हे जे आहेत ते नोंद आहेत अशा सगळ्या गुन्हेगारांना आज ओळख परेड करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं। पुणे शहरातील गजा मारणे, त्याचबरोबर निलेश घायवळ, बाबा बोडके यांचे जे टोळे आहेत ते सक्रिय आपल्याला पाहायला मिळतात। मात्र कोणताही गुन्हा जो आहे तो यापुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये घडणार नाही याची खबरदारी जी आहे ते नवीन पोलीस आयुक्तांकडून घेतली जाते आणि त्यासाठीच आपण पाहतोय की अमितेश कुमार यांच्याकडून शहरातले जवळपास 200 ते 300 सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांना आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। आतापर्यंत अमितेश कुमार यांची आपण जर कारकीर्द पाहिली तर अमितेश कुमार ज्या ज्या ठिकाणी सीपी असतील किंवा IPS त्यावेळेस त्यांची बदली होते त्यावेळेस त्यांचा कामाचा धडाका म्हणून पहिल्याच दिवशी शहरातले जवळपास जे सगळे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांची ओळख परेड जी आहे ते त्यांच्याकडून घेतली जाते आणि एकंदरीतच पुणे पोलीस खाक्या जो आहे तो त्यांच्याकडून दाखवला जातो। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शहरातली संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती खरं तर अबाधित राहावी या खरं तर दृष्टीनं पुणे पोलीस आयुक्तांकडून या सगळ्या सराईत गुन्हेगारांना आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यांची ओळख परेड जी आहे त्या ठिकाणी पटवण्यात आली आहे। आपण पाहतोय की पोलीस अधिकारी DCP झोन यांच्याकडून सध्या गुन्हेगारांची ओळख पटवून जे या ठिकाणी पोलीस आयुक्तालयामध्ये आलेले आहेत त्यांची नोंद जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय की पोलीस अधिकारी यांच्याकडून सराईत जे गुन्हेगार आहेत त्यांची ओळख जी आहे त्या ठिकाणी पटवली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंडांचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी ट्विट करून हा फोटो जो आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल केलेले होते। मात्र आपण त्यानंतर पाहतोय की पोलिसांकडून ही कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते आणि शहरातले सगळे सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांना खरं तर आज पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची ओळख परेड जी आहे त्या ठिकाणी घेतली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती राहावी या दृष्टीनं नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून प्रयत्न केले जाताना आपण पाहतोय की जवळपास 200 ते 300 सराईत गुन्हेगारांना आज ओळख परेड करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आले। निखिला, नक्कीच प्रदीप, त्याचबरोबर कोणकोणत्या गुंडांना या ठिकाणी बोलावण्यात आलंय? कोयता गँगवर देखील वचक बसावा यासाठी देखील पोलिसांनी पावलं उचलली आहेत। शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी इथे गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि आता आणखी कडक पावलं उचलण्याच्या तयारीत पुणे पोलीस। अगदी बरोबर आहे। खरं तर गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येनंतर
पुणे शहरातली गुन्हेगारी जी आहे ती पुन्हा एकदा खरं तर रेकॉर्डवरती आलेली पाहायला मिळते आणि गुंड जे आहेत त्यांचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी त्यांची ओळख जी आहे ती पटवण्यात येते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्या ज्या झोनमध्ये खरं तर ज्या गुन्हेगारांची नोंद आहे त्यांची खरं तर आपण पाहतोय की डीसीपी यांच्याकडून ओळख जी आहे ती या ठिकाणी पटवण्यात येते। त्यांच्यावरती नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांना सूचना ज्या आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। जवळपास 200 ते 300 एवढ्या सराईत गुन्हेगारांची संख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खंडणी असेल, अपहरण असेल, त्याचबरोबर खुनाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत। अशा सगळ्या गुन्हेगारांना आज खरं तर पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। मात्र पुणे शहरातल्या खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेवरती विरोधकांकडून जी टीका केली जाते, मात्र नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच आपली पोलीस आयुक्ताची जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की शहरातील हे सगळे गुन्हेगार जे आहेत ते त्यांना आज एकत्रित आणण्यात आलेलं होतं। त्यांची ओळख परेड या ठिकाणी घेतलेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर शरद मोहोळ गँगमधला हेमंत दाभेकर याचा फोटो जो आहे तो संजय राऊतांनी ट्विट केलेला होता। दुसऱ्या बाजूला निलेश गायवळ याचा फोटो जो आहे तो मुख्यमंत्र्यांसोबत पाहायला मिळाला। आज सकाळी संजय राऊतांनी ट्विट केलेलं होतं। मात्र त्यानंतर राज्यामध्ये खरं तर विरोधकांकडून राज्य सरकारवरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्यात येत होती। त्यांना प्रश्न जे आहेत ते विचारले जात होते। मात्र त्यानंतर आज पोलीस आयुक्तांनी धडक कारवाई जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे आणि शहरातील जवळपास 200 ते 300 सराईत गुन्हेगार त्यांची ओळख पटवण्यासाठी पुढची जी प्रक्रिया आहे, जे खरं तर गुन्हे प्रलंबित आहेत, अनेक गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, ती खरं तर पुढची प्रक्रिया करता यावी या हेतूनं सगळे सराईत गुन्हेगार जे आहेत ते आज त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यांची ओळख परेड जी आहे ती या ठिकाणी पटवण्यात आलेली आहे आणि पोलीस आयुक्तांकडून या सगळ्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या झोनमध्ये जी गुन्ह्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत, अनेक गुन्ह्यांचा तपास होणं बाकी आहे, अशा सगळ्यांचा खरं तर पुढचा तपास जो आहे तो नवीन पोलीस आयुक्तांना करता यावा आणि मुख्याची कारवाई असेल, त्याचबरोबर इतर सगळ्या गुन्ह्यांची कारवाई त्यांच्यावरती करता यावी, ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खरं तर कारवाईचा हा धडाका लावलेला पाहायला मिळतो आणि जवळपास 200 ते 300 सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। निखिला, नक्कीच पुण्यामध्ये गुन्हेगारांची परेड